जुलै 2025 बरोबर एक वर्ष झालं. मागील पावसाळी अधिवेशनात शनैश्वर देवस्थान लुटीचा मुद्दा गाजला होता. अगोदर स्थानिक आमदार विठ्ठल लंघे, त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात ही लूट सविस्तर मांडली होती. कारवाईची पोट तिडकीने मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या लूटमारीचा अध्याय वाचून दाखवला. बनावट ॲप, बनावट QR कोड, देवस्थानच्या भिंतींना व परिसरात चिटकवून भक्तांकडून वैयक्तिक खात्यात करोडोंची देणगी घेतली गेली होती. तब्बल 2474 बोगस कर्मचारी भरती करून त्यांच्या नावावर दानपेटी लुटली गेली होती. काही पुजाऱ्यांचे नातलग यांनी ऑनलाईन पूजेच्या नावाखाली कोट्यावधींच्या रकमा परस्पर हडप केल्या होत्या. खरं तर शनैश्वर महाराज हे न्यायदेवता मानले जातात. प्रत्येक कर्माचा हिशोब ते न चुकता करतात. त्यामुळे देवस्थान घोटाळ्याचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित झाल्यावर आता लुटारूंचं काही खरे नाही असं वाटलं होतं. पण पुढे काय झालं? काहीच नाही. ज्यांनी आरोप केला ते गप्प बसले. ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते मुख्यमंत्रीही गप्प बसले. आणि ज्या पोलिसांकडे तपास होता त्यांनी तर भक्तांच्या तोंडाला पानच पुसलं. जेवढ्यांनी हे देवस्थान लुटलं त्यापेक्षा जास्त लोक त्यांना वाचण्यासाठी पुढे आले. अर्थात हे सगळं पडद्याआडून अंधारात झालं. लुटीच्या पैशाचे बरोबर वाटे पडले. ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला मिळाला. तपास यंत्रणांनी डोंगर पोखरून उंदीर काढला. एका वर्षात हा घोटाळा साफ करण्यात आला. आता बरोबर वर्षानंतर या घोटाळ्याच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली. शनैश्वर देवस्थानमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी संदर्भातील 8 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले. एका याचिकाकर्त्याने हा घोटाळा पुन्हा न्यायालयात नेलाय. त्यामुळे साधारण ऑगस्ट पर्यंत हे प्रकरण पुन्हा चर्चेत राहील. आता न्यायालयात नेमकं काय झालं आणि हे प्रकरण व आरोप नेमके काय होते हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. शनी शिंगणापूर हे देशातील नव्हे तर जगातील प्रसिद्ध देवस्थान. शनी महाराजांची स्वयंभू शिळा असल्याने येथे रोज किमान 40 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी येतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या देवस्थानात तब्बल 2474 बोगस कर्मचाऱ्यांची भरती झाली. देवस्थानला खरंच एवढे कामगार लागतात का हा प्रश्न त्यावेळी चर्चेत आला. हे कामगार फक्त दाखवण्यापुरते आणि पगारापुरते होते. प्रत्यक्षात ते देवस्थानचं कोणतंही काम करत नव्हते हे वास्तव होतं. हे केवळ निवडणुकीपुरतं करण्यात आल्याने काही विरोधकांनी हाच मुद्दा चर्चेत आणला. भक्तांच्या देणगीची लूट सुरू असल्याचे आरोप फेसबुक लाईव्ह करून काहींनी केले. देवस्थानच्या दैनंदिन कारभारात आणि ऑनलाईन देणग्यांमध्ये अनियमितता होत असल्याचा संशय स्थानिक पातळीवर निर्माण झाला. 2024च्या निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला आणि आरोपांनी नव्याने जोर धरला. यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देवस्थानच्या तपासणीचे आदेश देण्यात आले. प्राथमिक तपासणीत देवस्थानच्या अंतर्गत कारभारातील धक्कादायक त्रुटी आणि बोगस नोंदी उघड झाल्या. पुढे जुलै 2025 मध्ये पावसाळी अधिवेशनात नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा घोटाळा थेट सभागृहात मांडला होता. त्यांनी देवस्थानमध्ये 15 पेक्षा जास्त बनावट ॲप्स, फेक QR कोड आणि तब्बल 2447 बोगस कर्मचारी दाखवून 500 कोटींची लूट केल्याचा आरोप केला. चौकशी अहवालानुसार अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी 80 कर्मचारी, रुग्ण नसलेल्या देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी आणि केवळ 109 खोल्यांचा भक्त निवासासाठी 200हून अधिक बोगस कर्मचारी दाखवून पगार लाटण्यात येत असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. त्यानंतर 11 आणि 12 जुलैला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ शनी शिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली. तसेच क्लीन चिट देणाऱ्या धर्मादाय अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर तक्रार द्यायला कुणीच पुढे न आल्यानं अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत काही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर नगरच्या सायबर क्राईम विभागानं केलेली कारवाई अतिशय जुजबी आणि वरवरची असल्याचा आरोप करत आमदार विठ्ठल लंघे यांनी डिसेंबर 2025ला नागपूर हिवाळी अधिवेशनात पुन्हा हा मुद्दा लावून धरला. हा घोटाळा आंतरराज्य आणि देश विदेशातील भाविकांशी जोडलेला असल्याने याचा तपास CBI कडे देण्याची मागणी त्यांनी केली. एका याचिकाकर्त्याने थेट सर्वोच्च न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मुख्यमंत्र्यांनी 3 तपास यंत्रणांकडून तपास होईल असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात स्थानिक पोलिसांनीच तपास करून फेब्रुवारी 2026 मध्ये नेवासा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं. प्रत्यक्षातील आरोप आणि तपास यात कमालीची तफावत होती. 500 कोटींचा घोटाळा तपासात फक्त 77 लाखांपर्यंत आला. फक्त 9 संशयित सापडले. काही विश्वस्त, काही कर्मचारी, काही पुजाऱ्यांना बरोबर क्लीन चिट मिळाल्याच्या शंका आहेत. लूटमार करणाऱ्यांचे हात एवढे लांब पोहोचले की थेट नागपूरला जाऊन काही पुजाऱ्यांनी थैल्या देऊन हे प्रकरण मिटवल्याचाही आरोप झाला.
ज्या पुजाऱ्यांच्या नावाचा या प्रकरणात संशयित म्हणून उल्लेख होता तेच पुजारी विश्वस्त मंडळाने घाईघाईने देवस्थानचे परमनंट कर्मचारी करून टाकले, असंही काहींचं म्हणणं आहे. जेवढ्या परफेक्टली देवस्थान लुटलं होतं तेवढ्याच परफेक्टली ही लूटमार दाबून टाकली गेली. स्थानिक नेते, स्थानिक कार्यकर्ते, पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, धर्मादाय कार्यालय, थेट गृह विभागही मॅनेज झाला असा आरोप आजही होतोय. मार्च 2026 पासून हे प्रकरण थंड बसत्यात गेलं, पण आता नव्याने या प्रकरणाने हवा घेतली आहे. सोनई येथील एका याचिकाकर्त्याने 22 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनात शनैश्वर देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहार, बनावट पूजा, बनावट पावती बुक, QR कोड, व्यवहारातील अनियमितता, बनावट पावती पुस्तके, अतिरिक्त कर्मचारी भरती तसेच मागील 10 वर्षांच्या आर्थिक व्यवहाराची CBI मार्फत चौकशी व स्वतंत्र लेखापरीक्षणाची मागणी केली होती. परंतु त्यावर काहीही निर्णय न झाल्याने या याचिकाकर्त्याने थेट खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी व न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन सरकारला आता 8 आठवड्यांच्या आत या गैरव्यवहाराबाबत निर्णय घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. स्वतः याचिकाकर्त्याने ही माहिती पत्रकारांना दिली. आता या प्रकरणात नव्याने ट्विस्ट आलाय. मित्रांनो, आता तरी हे प्रकरण मार्गी लागेल का? लुटारू गजाआड जातील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.